क्वालिफायचा मॅच खेळायचा आहे त्याला अप्रतिम खेळ करावा लागेल. जे आमचा प्रेक्षक राग्या चालत आहे प्लीज आपल्याला विनंती आहे की थोडं स्पीड मध्ये जाऊया मॅच कडे. निलेश भिलारे पहिल्याच ओव्हर मध्ये येत आहेत आणि आयुब शेख बॅटिंग साठी तयार होतात आणि साथीनं पाहिलं तर बॅटर अजय सेलार हा बॅटिंग साठी तयार आहेत. अनिश्चित पाठीमागच्या मॅच मध्ये आयुब शेख यांनी चांगला खेळ केला होता, परंतु एका बाजूला वेगावरती स्वार होणारा जावली एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणारा निलेश भिल्लारे षटक क्रमांक पहिले सांभाळतील. आणि साताऱ्याजवळ असणारं पंढरपूर म्हणजे मूळचे पंढरपूरचे असणारे आयुब शेख जे कासार वडवली या ठिकाणी स्थायिक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. युसेक स्ट्राईकला आपण पाहतोय पहिलाच बॉल डिलिव्हर होतोय. चांगला खेळ इथे पाहायला मिळेल. डुवाडाई रेडची मॅच असणार आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो पराभूत होईल त्याचा प्रवास इथे थांबला जाईल. चांगली मॅच दुपारचं सत्र चालू होतोय. खेळपट्टी तरी खरं तर गरम झालेली आहे. आता आणखीन ही स्पर्धा अजून उंच्या गतीने गाठत चालली या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल डिलिव्हर होतोय अभिषेक बॅटिंगसाठी. निलेश भिल्लारे सावली एक्सप्रेस पदर तयार. पहिलाच बॉल ऑन साईडला खरं तर वळण देण्याचा प्रयत्न केला होता पॅटरने, परंतु बॉल खाली राहिलाय. टॉट बॉल. निश्चित एक चांगला बॉल आणि सुरुवात या षटकाच्या चांगल्या प्रकारे केलेली आहे निलेश भिल्लारे यांनी. अनेक काय त्यांना बॅक इंजुरी म्हणून सामोरं जावं लागलं आणि या बॉलवरती चांगली चमक दाखवलेली आहे. पहिला बॉल डॉट टाकलाय, मनोबल वाढलाय. चांगली सुरुवात आणि प्रत्येक डावाची सुरुवात ही चांगली व्हावी याच कारणाने या उद्देशाने प्रत्येक जण मैदानामध्ये उतरत असतो. नेक्स्ट बॉल साठी तयार होतोय. ओहो सुरेख फटका गोळीसारखा निघून चाललाय. वन बाउन्स सेकंड बाउन्स चौकार. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला मोठ्या दिलेरीने फटका आयुब शेख यांच्या बॅट मधून आलेला आहे. बॉल सरळ सीमारेषा तोडतो. एक बहारदार वजनदार शानदार बॉल सीमा पार चाललाय. आयुब शेख यांनी जबरदस्त फटका खेळलाय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. सरळ 4 धावांसाठी आलाय. टीम अथर्व अधीरा 11 साठी हा पहिला दमदार चौकार. क्रिकेटचे फॅन टकाटक देखील त्यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. ओहो स्टॉप केलाय बॉलला. व्हेरिएशन ठेवलंय. चेंज ऑफ द पेस. गती काढली या बॉलची आणि खोलव्यात टाकलाय. आलाय टॉट. परफेक्ट यॉर्कर कमी गतीचा होता आणि इथे पहा सन्मान द्यायला भाग पाडला आयुब शेख यांना आणि त्यांनी या बॉलला सन्मान दिलेला आहे. क्रिकेट हेच तर आहे ना, चांगल्या बॉलचा सन्मान, खराब बॉलचा समाचार. आणि हा तो चांगला बॉल होता ज्याला सन्मान दिलेला आहे. आयुब शेख यांनी 3 बॉल टाकलेले आहेत. निलेश भिल्लारे यांनी धावा खर्च केलेला आहे 4. बॉल क्रमांक 4. चांगली बॉलिंग. ओहो माय गॉड मोठा फटका आलाय. बाजू को खोला, तोप का खोला. ये पक्का 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 लंगेट छक्का. आयुब शेख यांच्या बॅटमध्ये एक मोठा टोला आला आणि मैदानाच्या आतमध्ये आयुब शेख यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झाला. निलेश भिल्लारे यांच्यावरती आक्रमण केलं. फटका आहे. कडक बॉल देतोय सीमा रेषा पलीकडे. धडक सरळ 6 धावांसाठी आयुब शेख आता आक्रमण करतायत. अगडोंब उसळवणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू केली आहे. पहिला बॉल डॉट खेळला होता, परंतु त्यानंतर बहारदार फलंदाजी. ओहो थोडासा ऑस्टनच्या बाहेर ठेवलाय. थोडासा दबाव असणार आहे गोलंदाजांवरती आणि त्याच्यानंतर व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि टोटल झालेत आतापर्यंत 11 धावा. 4 बॉलच्या पाठीमागे 10 धावांचं योगदान अयुब यांनी दिलेलं आहे. निश्चित ज्या प्रकारची बॅटिंग केलेली आहे त्यांनी ज्यावेळेस उल्लेख केला सामनावीर पुरस्कार घेताना की मी सकाळी 5 वाजेपर्यंत क्रिकेट खेळलो, नाईटची स्पर्धा, आणि त्यानंतर पुन्हा एकदा सातारा प्रीमियर लीग मध्ये आलो, आयकॉन म्हणून खेळतोय. सुरुवातीला खेळ तितका चांगला झाला नाही, परंतु आयकॉन खेळतोय त्यामुळे मोठी अपेक्षा आहे पाठीराख्यांना असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि चांगला खेळ केला. परंतु निलेश भिल्लारे म्हटलं की कुमार 11 तुर्भे असेल किंवा बऱ्याचशा चांगल्या स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. आज ग्लोरियस स्पोर्ट जावलीसाठी गोलंदाजी करतायत. टाकलेले आहेत बॉल तब्बल या ओव्हरमध्ये ते आहेत 4 आणि धावा खर्च केलेला आहे तब्बल 11 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्यात. आयुष्य चांगली बॅटिंग. 4 बॉलच्या पाठीमागे 10 धावांचं योगदान. त्याच्यामध्ये एक षटकार आलाय. पहिला बॉल डॉट 4 डॉट 6 वाईट अशी आपण ह्या गुणलेखन करत आहोत पहिल्या षटकाचं. चांगली टेक्निकल टीम देखील चांगल्या पद्धतीने सकाळपासून आपण पाहिलं तर चांगला वर्क केलाय आणि खरं तर उत्सुकता होती खरं तर या स्पर्धेची. याचं तसं खेळाडूंना संधी मिळते, तसे समालोचक असतील, त्याचबरोबर आमचे हंपायर्स असतील, प्रेक्षक राजा असेल, आज सकाळपासून ते देखील जॉईन झालेत. नेक्स्ट बॉल साठी तयार होत आहेत. धावा आतापर्यंत झालेत त्या 11 धावा स्कोर कार्डवरती. बॉलर तयार. ओहो चांगला बॉल इथे रिलीज केलाय. टप्पा पाल्यानंतर थोडस आतमध्ये बॉल वळतोय. वळण घेतलंय. आलाय डॉट. सुंदर सुंदर बॉल.
निश्चित दिशेवरचं नियंत्रण आणि टप्प्यावरचा ताबा या बॉलच्या पाठीमागे अतिशय चांगला होता आणि आपल्या गोलंदाजीमधली धार प्रखरतेने दाखवलेली आहे. आलाय तो डॉट, मनोबल वाढवणारा आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. हा शेवटचा बॉल. निलेश भिल्लारे पुन्हा तयार गोलंदाजी मार्कवरती. 11 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. ओ माय गॉड, नो शॉट केलाय सुमसानीला का बॉल चालला इथे टन 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 बॉल थांबणार नाहीये. मिळतील धावा 4 कारण का बेड्या चालय पार. सुंदर प्रतिम चौकार. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट या बॉलच्या पाठीमागे. आयुब शेख यांचा हा टोला होता. एक पाय पुढे काढला होता, एक पाय रोवला होता आणि त्यानंतर या बॉलला फक्त फ्लिक केलं होतं. मनगटी फटका, मनगटाचा झटका आणि 4 धावांचा फटका. बॉल सीमा पार. ज्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे, वागदरे गावचे सरपंच बबन शेठ शेलार दादा यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनापासून आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेले आहेत, जो पिंक कपडा आहे बाउंड्री लाईनचा त्याच्या आतमध्ये काही प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं पाठीमागे बसा. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. फक्त आपण सहकार्य करा कारण तिकडे एखाद्या क्षेत्ररक्षकाला बॉल अडवताना कोणताही अडथळा येऊ नको. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा ही विनंती आहे. जो पिंक कपडा आहे त्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी बसा अशी विनंती आहे आपल्याला. आपण सर्वांनी सहकार्य करा. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे 15. 0 गडी बाद. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि या षटकासाठी आता ऑल इंडिया आयकॉन देवबाग सिंधुदुर्गचे दर्शन बांदेकर यांच्या हाती बॉल. दर्शन बांदेकर आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. टोटल झाल्यात एकूण 15 धावा आणि अजय सेलार बॅटिंग साठी. अडव्या पाटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु गती पहिल्याच बॉल वरती काढली आहे. बॉल थोडासा टच झालाय आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल उचललाय. एक चांगला बॉल होता. सुरुवात या षटकात चांगली केलेली आहे. अजय शेलार तयार होतील. कोच आहेत, दोन्ही फॉर्मॅटचा अनुभव आहे. बॅटिंग साठी तयार. ओ माय गॉड, इथे मोठा फटका आलाय परंतु लांबी कमी पडली आहे आणि अजय सेलार होत आहेत बाद. एका बाजूला हा बॉल ज्या प्रकारे टाकला दर्शन बांदेकर यांनी, त्या बॉलवरती अजय शेलार मोठा फटका खेळायला गेले. लांबी कमी पडली. बॉल हवेत उभा राहिला. एक चांगला झेल पकडला. सीमारेषे लगत धावत येत असताना धक्का क्रमांक पहिला लागलाय अथर्व अधिरा 11 सातारा टीमला. अजय शेलार कोट्रोशी इथे माघारी. चांगली बॉलिंग येते. त्याचं परफेक्शन, त्याचं कॉम्बिनेशन, त्याचा अँगल, या सर्व काही रुटीन इथे आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग इथे करत असताना पहिला बॉल टॉट आला होता. दुसऱ्या बॉल वरती जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला. उंची बरीच होती परंतु लांबी कमी होती, दुरी कमी होती. त्याच्यानंतर धक्का इथे क्रमांक लागत असताना एक अजय सेलार होत आहेत. 5 नवीन बॅटर अक्षयदादा कोंडाळकर आणि सचिन चोरट यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि ज्यांनी दुपारच्या सत्रामध्ये जेवणाची उत्तम सोय केली, राहुल नाकवा यांचंही स्वागत आहे. धन्यवाद. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती वाई तालुक्यातील बोरगाव गावचे जयराज वाडकर क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी येत आहेत. जयराज बॅटिंग साठी आलेले आहेत. राज करायचा या मॅच मध्ये परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत दर्शन यांची आपण पाहत आहोत. 2 बॉलच्या पाठीमागे 1 विकेट, 2 बॉल फिबडीन टॉट आले. आतापर्यंत धावसंख्या स्थिर आहे. 15 धावा झाल्यात आणि या धावांची गती खरं तर वाढवायची आहे. आल्या पावली मोठा स्ट्रोक खेळलाय. सुमसान इलाका आहे. मिड ऑफला क्लिअर केला होता परंतु एक टप्पा बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्यात. निश्चित या 2 धावा स्कोर बोर्डला चालना देतील आणि या फार महत्वाच्या आहेत. बॅटिंग करताना टीम अथर्व अधिरा 11 या टीमला धावा बनवावे लागतील. प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमचं काम काय असतं की सर्वाधिक धावा आम्हाला कुटायच्या आहेत. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या टीमचं काम काय असतं की समोरच्या टीमला आम्हाला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे. इथे जयराज वाडकर यांच्या बॅटमधून हा 2 धावांचा टोला आलाय. 2 धावा या बॉल वरती पहिल्याच बॉल वरती वैयक्तिक खातक होतोय. 17 धावा आतापर्यंत स्कोरगार्ड वरती लगवल्यात. 60, 65 ते 70 धावा झाल्या तर एक फायटिंग चेसिंग स्कोर जरूर आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर तयार होत आहेत. वेगानं बॉल टाकलाय परंतु लेग स्टंपच्या बाहेर थोडासा टप्पा पिचिंग होत असताना व्हाईट बॉलचा कॉल येतोय. वेग चांगला होता परंतु दिशा खराब आहे या बॉलची. निश्चित दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. वेग चांगल्या प्रकारे गोलंदाजीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. ऑल इंडिया आयकॉन दर्शन बांदेकर पुन्हा तयार होतो एका बाजूला बॅटिंग मध्ये. हा बॉल टॉट आहे. चांगला बॉल इथे रिलीज केलाय. पहिला आपण पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर होता. आता लेंथ सर्व काही गोष्टी इथे या टप्प्यावरती संपन्न झाल्या आहेत. आला इथे डॉट बॉल आणि टीमची टोटल इथे धाव संख्या आहे सध्या स्थिर. 18 धावा झाल्या. स्कोर गार्ड वरती बॉलर तयार. इथे टॅप शॉट केलाय.
पॉइंट मध्ये बॉलला ढकलून दिलाय. एक सिंगल येते या बॉलच्या पाठीमागे. सिंगलच्या मैदानात टोटल झाले तर 19 धाबा. बॅटिंग करायचे दुसरं षटक आपण पाहतोय P1चं दुसरं षटक आणि आतापर्यंत थांबवलंय या मॅच मध्ये या इनिंग्स मध्ये. जयराज वाडकर यांनी काय केलं, 3 बॉल फेस केले, 3 धावा बनवल्या. केली नाहीये कारण का मला थांबायचंय. एक सातारा जिल्हा आयकॉन बाहेर आहे आणि अयुब शेख यांनी तेच केलं की प्लेसमेंट केली. अगदी बॉल थोडासा वर होता आणि त्याच्यानंतर प्लेसमेंट सिंगल येते या बॉल वरती. 2 षटकांची समाप्ती होते आणि 2 षटकांची समाप्तीनंतर धावा झाल्या त्या एकूण 20 अशा धावा झालेल्या आहेत एक विकेटच्या पतनानंतर. चला दोन्ही संघ आपण घाई करा, यानंतर तुम्हाला वेळ आहे. सातारा प्रीमियर लीगची धोरणात्मक वेळ तुम्हाला 1.5 मिनिटाची प्रदान केली जाईल, परंतु या रेग्युलर ओव्हरमध्ये आपण वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे. यानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक आहे. आपण घाई करा, एक सामना अजूनही बाकी आहे. जो संघ या मॅच मधून जिंकेल त्या संघाला पुढील सामना खेळावा लागेल. त्यासाठी विनंती की आपण सर्वांनी घाई करा. एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेतोय. राहुल दादा नाकवा यांना विनंती करतो, दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला सन्मान सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. राहुल नाकवा दादा आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. विजय दादा जुनगरे यांनाही विनंती केली, दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. शाखा प्रमुख गणसोली आपल्यालाही विनंती आहे, दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. धन्यवाद. गणेश कदम बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. अष्टमच्या बाहेर बॉल चालला. पिच्चे डिलिव्हर होत असताना गती कमी होती या बॉलच्या पाठीमागे. टप्पा चांगला होता परंतु पुन्हा एकदा दिशा खराब येते पहिल्याच बॉल वरती. डॅमेज बॉलिंगने सुरुवात होते गणेशची. 21 रन्स लागतायत, एक अतिरिक्त धाव. 21 धाबा आतापर्यंत. 2 षटक संपलेत. इथे सुरेख फटका आखोतो करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल थोडा वेळ हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक धावत पळत येत आहेत बॉल वरती. सूर मारायची होती परंतु 2 धाबा. परंतु या प्रकारच्या कॅचेस पकडणं थोडंसं कठीण आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने जो प्रयत्न केला तो सर्वोत्तमच होता. कारण ज्या प्रकारे धावत आले, बॉल त्यांच्यापासून थोडासा दूर राहिला आणि त्यानंतर अंगाय सायन त्यांनी बॉल अडवला, परंतु या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळतात. स्ट्रोक फसला होता, बॉल हवेत उभा राहिला होता, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे जोपर्यंत आले तोपर्यंत बॉलने टप्पा घेतला होता. याही बॉलच्या पाठीमागे मिळतील. टीम अथर्व अधिरा 11 सातारा टीमला धावा 2 धावा या बॉल वरती आलाय. इथे सुरेख फटका खेचलाय परंतु आता लॉन्ग ऑन मध्ये आहेत फिल्डर. ओ माय गॉड, क्रिकेट में गलती भैया इतने कभी नहीं चलती. जब स्कूल में 11 बच्चे हो उसमें एक बच्चा बिगड़ा हो और 2 बच्चे अच्छे हो, वो एक बच्चा 10 बच्चों को बिगाड़ सकता है. दोस्तों हकीकत है ये. म्हणजे एखादी चूक पराभवाचं कारण देखील ठरू शकते आणि या चुका सुधाराव्या लागतील, कारण या चुकांवरती पांघरून टाकणं चुकीचं आहे. परंतु जीवनदान मिळालंय, त्याचा उपद्रव काय बघायला मिळेल. इथे पुन्हा एकदा स्ट्रोक फसलाय. बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक घेत आहेत. ओ माय गॉड, समीर सेलार होते. 2 धावा पुन्हा एकदा घेतलायत. जीवदान 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 मिळालंय. खरं तर आकाशामध्ये मी म्हणे सोन्याचे गोळे खरं तर पडत होते आणि धरती मातेला जेव्हा पडले ते बहाल झाले. 3 कॅचेस मी म्हणेन ड्रॉप, म्हणजे 2 कॅचेस थोड्या हार्ड होत्या परंतु दुसरा कॅच होता लॉंग ऑन मध्ये तो इझी होता. आज असंच म्हणावं लागेल, या मॅच मध्ये आयुब शेख यांचं नशीब बलवत्तर आहे, कारण नशिबाची साथ त्यांना चांगल्या प्रकारे लाभलेली आहे. 3 वेळा त्यांना जीवनदान मिळालंय आणि पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की त्यांनी चांगला खेळ केला होता आणि अशा खेळाडूला जीवनदान देणं थोडंसं महागडं ठरेल का. बॉलर तयार. ओहो, खेचण्याचा प्रयत्न केला होता, शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. पॅटलच्या गणेश आतापर्यंत चांगली प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. प्रयत्न करत आहेत तो आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. धावसंख्या झाली ते 25 धावा. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न गणेश कदम यांनी सुरू ठेवलेला आहे. परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं हे फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गणेश कदम मिस्टर फॅक्स तयार होतील, वाकी गावचे खेळाडू. इथे मोठा फटका जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या रडार मध्ये नाहीये आलेला हा डॉट बॉल. गणेश कदम मिस्टर फॅक्टचं अप्रतिम षटक राहिले आतापर्यंत आणि धावा झाल्या त्या अद्याप त्या 25. एकूण 5 धावा दिल्यात या 5 बॉलच्या पाठीमागे. चांगली गोलंदाजी. शेवटचा अजून एक बॉल शिल्लक आहे. यानंतर तुम्हाला सातारा प्रीमियर लीगची धोरणात्मक वेळ अर्थात स्ट्रॅटेजिक टाइम आउट 1.5 मिनिटचा दिला जाईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. शेवटचा बॉल प्रगती पथावरती आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय आयुब शेख ऑल इंडिया आयकॉन, तर एका बाजूला वाई तालुक्यातील बोरगाव गावचे जयराज वाडकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तयार होतात. बॉलर पुन्हा एकदा उडवलाय बॉल.
ऑन साईडला टर्न केलाय, बराच काल बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत खाली, आणखीन एक कॅच. काय साबण लावून आलेत की काय हाताला, हाच देखील आता प्रश्न पडलाय. 4 कॅचेस, 2 कॅचेस हातामध्ये होत्या. दूरचा थोडा प्रवास होता, प्रवास कम्प्लीट देखील केला होता, तिथून देखील कॅच थोडासा बॅलन्स हा बिघडला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरील धाबा आहेत. तब्बल प्रथम बॅटिंग करताना टीम अथर्व अधिरा 11 ने बनवलेल्या आहेत धाबा. त्या धावा आहेत 27, गडी गमावलेला आहे 1. आणि ज्या प्रकारे आपण चर्चा केली ना की कॅचेस सुटलेले आहेत आणि जीवनदान मिळालेलं आहे आयुब शेब यांना अनेक वेळा, परंतु 3 ओव्हरचा खेळ संपला, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. ऐकू एक मधुर संगीत. त्याचबरोबर अक्षय दादा कोंडाळकर यांनाही आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. अक्षय दादा आपण या. पुढील सन्मान अक्षय दादा कोंडाळकर यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे आदरणीय आमचे विजयदादा झुनगरे यांनाही आम्ही सन्मानित करतोय. विजयदादा झुनगरे यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. पुढील सन्मान आहे विजयदादा झुनगरे यांना आम्ही सन्मानित करतोय. अरुणभाई कदम यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करतोय. स्टार क्रिकेटर आमचे राज पवार यांचं आगमन होत आहे, आपलंही मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे नितीन दादा जाधव यांनी खूप सारं सहकार्य आम्हाला या ठिकाणी या स्पर्धेला केलंय, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. धन्यवाद. धावा झाल्या त्या आतापर्यंत 26 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटक बाकी आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत गोलंदाज राहुल. पहिलाच बॉल इथे शॉक केलं, स्टॉप केलं, परंतु वळण दिलं या बॉलला. पॉइंट मध्ये कव्हर मध्ये बॉलला ढकललंय आणि एक सिंगल येते या बॉल वरती. निश्चित थोडासा थकवा जाणवतोय बॅटिंग करताना. आयुब शेख यांना जर आपण पाहिलं ना तर बरेचसे मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न त्यांनी केले, परंतु काही स्ट्रोक त्यांचे फसलेले आहेत. परंतु इथून पुढे 11 बॉलमध्ये चांगला खेळ करावा लागेल. स्ट्रायकर एंडला जयराज वाडकर तयार. तर या ओव्हरसाठी जावली तालुक्यातील पिंपरी गावचे राहुल वांगडे तयार, ज्यांनी विमानाने प्रवास केला क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी, ते तयार. ज्यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. टिपेस्टा कव्हर मध्ये आहेत, इस्टा कव्हर म्हणून या बॉलला खेळला गेलाय. 2 धावा इथे सहज पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 3 धावा आणि टोटल झाल्यात त्या स्कोर गार्ड वरती 29 धावा. जयराज वाडकर यांच्या बॅटमधून हा 2 धावांचा फटका होता. क्षमता आहे, प्रतिभा आहे, कौशल्य आहे, त्याचं आज चांगलं सादरीकरण जयराज वाडकर यांना करावं लागेल. बॅटिंग करताना त्यांनी बनवलेले आहेत 4 बॉलच्या पाठीमागे 5. या ओव्हरमध्ये तब्बल 2 बॉलचा खेळ झालेला आहे. राहुल वांगडे यांनी काय केलं, 3 धावा खर्च केलेल्या आहेत. हा 3रा बॉल प्रगतीपथावरती कोपरखेडणे एंड कडून. टोटल 29 धावा स्कोर गार्ड वरती. राहुल चांगली गोलंदाजी आतापर्यंत. अष्टम कालाईच्या बाहेर बॉल इथे पिचिंग डिलिव्हर होत असताना व्हाईट बॉलचा कॉल आला एम्पायरचा आणि त्याच्यानंतर एक सिंगल आपण ऍड करतोय. फलंदाजाच्या खेळण्याच्या आवाक्या बाहेर जर बॉल असेल तर अशा बॉलला पंच बॉल व्हाईट बॉल घोषित करत असतात आणि तेच पंचांनी केलेलं आहे. हा बॉल नकारात्मक आहे, दिशा खराब आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. राहुल वांगडे तयार.
ओहो, वेग 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 भन्नाट वेगानं बॉल हा रिलीज केलाय. आलाय तो इथे टॉट. आता प्रश्न पडलेत, कदाचित पायामध्ये बेडा घातल्यात की काय, कारण का धाव संख्या होत नाहीये. 3.3चा खेळ समाप्त झालाय आणि अद्याप लागल्यात त्या फक्त आणि फक्त 30 धाबा. तर निश्चित धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल टीम अथर्व अधिरा 11 सातारा या टीमला, कारण ज्या प्रकारे सुरुवातीला धावा मिळाल्या होत्या परंतु मधल्या काही ओव्हर्स मध्ये या टीमला अद्यापही धावा मिळाल्या नाहीयेत. जयराज भाटकर तयार. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लंग ऑफ मध्ये बॉल चालला, एक सिंगल मिळते आणि एक सिंगल मिळते. चोरकस खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न मी म्हणे आता अपुरे पडतायत आणि आता कुणाला तरी खरं तर जबाबदारी घ्यावी लागेल खांद्यावरती आणि तशा पद्धतीची पाडिंग या मॅच मध्ये करावी लागेल. निश्चित ही मॅच जर तुम्ही पाहिले तर डू ऑर डाय आहे, त्यामुळे जिंकणं फार महत्वाचं आहे. गिअर बदलावा लागेल, धावसंख्येची भूक वाढवावी लागेल टीम अथर्व अधिरा 11 सातारा या टीमला, कारण या ओव्हरमध्ये बॉल शिल्लक आहेत शेवटचे 2. राहुल वांगडे तयार. धावा होत नाहीयेत. ओहो, गतीमध्ये परिवर्तन, फसवलंय, थांबवलंय. चेंज ऑफ द पेस. सर्व काही गोष्टी इथे संपन्न होत असताना आणखीन एक इथे राहुल वांगडे यांचा आलाय तो डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून थोडासा दूर गेला आणि तो आला तो डॉट. लाईन मिस करून बसले बॅटिंग करताना आयुब शेख. अशा प्रकारच्या बॉलसाठी तयार नव्हते. कमी गतीचा बॉल, 2 मिश्रण, गोलंदाजी वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण. चांगली बॉलिंग आतापर्यंत. ओहो, इथे चांगला फटका, इथे स्ट्रोक इथे सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल येते या बॉल वरती. चांगली फिल्डिंग होते डिपेस्टा कव्हर मध्ये डीप मधून आणि त्याच्यानंतर धावा झाल्या इथे ते एकूण 32 आणि या षटकाची देखील समाप्ती होतीये. तब्बल 4 षटकांची समाप्ती होतीये. फलंदाज खरं तर एकच कोसळला गेलाय निलेश सर. फलंदाजी आपण पाहिली तर आतापर्यंत एकच म्हणजे प्लस पॉईंट आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आहे. एक फलंदाज कोसळलाय परंतु 32 धावा आणि 4 षटकांची समाप्ती झाली आहे. आणि झालेत आणि बघता 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 धावांची गरज आहे. धाव केली जाते. आल्यात त्या 2, टोटल झाल्यात त्या 34. धावा कशा येऊत परंतु त्या येणं फार महत्वाचं आहे आणि त्या धावा आता येत आहेत का. 2 बॉल झालेले आहेत. 34 धावा धावफलकावर येते. शेवटचे 4 बॉल. गोलंदाजी मार्कवरती सचिन असवले तयार. इथे मोठा फटका आलाय. मंजिल दूर है लेकिन जाना जरूर है. हालत बुरा है, ये वक्त बुरा है, उसको बदलना जरूर है. आलेला इथे संघर्षमय, दे धक्का, ले चक्का, लाइन से फटके तो पड़ेंगे इस तरीके से फटके. षटकार.
ठेवलाय सीमारेषा पलीकडे एक जबरदस्त टोल आणि मैदानाच्या आतमध्ये आयुब शेख यांच्या बॅटचा बोलबाला आता सुरू झाला आणि मोठा फटका फार वेळानंतर अथर्व अदिरा 11 सातारा टीम साठी आलाय. धावसंख्येने पकडलाय वेग. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 धावा 1 गडी बाद. शेवटचे 3 बॉल. 3 बॉल विशेष बाकी आहे. टोटल झाले त्या 40 धावा. आयुब शेख आतापर्यंत 19 बॉल खेळले. 30 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. बॉलर तयार होत आहेत. आणखीन एक इथे शक्तिमानच्या स्टाईलने गंगाधर विद्याधर मायाधर ओमकार शास्त्री शक्तिमान सक 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 षटकार. गरकन गिरकी घेतली आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धाब्यांसाठी एक जबरदस्त टोला. बॉलने घेतले भरारी. फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार. आयुब शेख यांच्या बॅटमध्ये एक लाजवाब षटकार. आयुब शेखने मागच्या देखील मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये काय बॅटिंग केली होती तेच आयुब शेख आता चांगली बॅटिंग करताय. 46 धावा आतापर्यंत झाल्यात. आता चर्चा होते. सांगणं देखील कित्येक वेळा गणेश गेला पहिला. त्याच्यानंतर खरं तर जावली एक्सप्रेस निलेश भिल्लारे आले. आता काहीतरी काळ मंत्र दिलाय. काळ मंत्र काय असणार आहे कारण का 2 बॉलचा खरं तर खेळ राहिलाय आणि 2 बॉल वरती 2 बिगिट मारले. तिसरा येणार का? हॅट्रिकचा बॉल असणार आहे आणि चांगली बॅटिंग. 20 बॉलच्या पाठीमागे 36 धावांचं आतापर्यंत आयुब यांनी योगदान दिलेलं आहे. बॉलर तयार होत आहेत. टोटल झाले त्या 46. तिसरा देखील आलाय. शीला जवान हो सकती है मुन्नी बदनाम हो सकती है. शीला जवान हो सकती है मुन्नी बदनाम हो सकती है. शालू ठुमका लगा सकती है और उस ठुमके से पूरी दुनिया बिगड़ सकती है. तो भाई आयुष ऐसे बल्लेबाज 3 गेंदों में 3 छक्के क्यों नहीं लगा सकते. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव त्याचबरोबर सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने काल आम्हाला खूप मदत केली. आपणा सर्वांचे लाडके दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सुधाकर दादा लोहार यांचं आगमन होतंय. मनापासून दादा आपलं स्वागत. एका बाजूला 4 झेल सुटले आणि त्यानंतर त्या झेलचा उपद्रव काय आहे तर आयुब शेख यांनी बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा. 42 खेळले बॉल आहेत 21. म्हणजे कॅचेस किती महत्वाचे आहेत. झेल सुटले आणि त्यानंतर सुसाट सुटलेला वारा. आयुब शेख यांची जबरदस्त आणि वादळी आणि तुफानी खेळी. 42 वरती बॅटिंग करतात. अजून शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. सचिन असवले यांचे 2 बॉल जर तुम्ही पाहिले तर जबरदस्त होते परंतु 3 बॉल महागडे आहेत आणि शेवटचा बॉल आता चांगला टाकावा लागेल ग्लोरियस स्पोर्ट जावली या टीम साठी. 52 धावा झालेला आहे. शेवटचा बॉल आहे. 3 बॉल मध्ये 3 लगावले ठोकले षटकार. ओहो आणखीन एक येणार का हाच प्रश्न राहिला होता परंतु शेवटचा बॉल आला. ही ते डॉट या ओव्हर मध्ये आल्या त्या तब्बल 20 धावा आणि इनिंगची होती समाप्ती. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. प्रथम बॅटिंग करत असताना अथर्व अदिरा 11 सातारा हा संघ पोहोचलाय 52 या आकड्यावरती. 53 धावांचं लक्ष असणार आहे. त्वरित लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यस ओ टू निलेश सर. आयुब शेख यांनी बॅटिंग करताना 22 बॉलच्या पाठीमागे 42 बनवल्या. त्याच्यामध्ये 4 षटकार आहेत 2 चौकार आहेत. स्ट्राईक रेट होता 190.91चा. चांगली बॅटिंग. 22 बॉल फेस केले. त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे षटकार त्यांच्या बॅटमध्ये लागोपाठचे 3 होते त्याच्यामध्ये 4 षटकार आहेत. जबरदस्त बॅटिंग या जोडीने केली. चांगली पार्टनरशिप उभी केली. 52 धावा बनवलेल्या आहेत. 53 बनवायच्या आहेत. आता टीम ग्लोरियस स्पोर्ट जावली या टीमला येणाऱ्या 30 बॉल मध्ये. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मधून आपण निलेश मर्डेकर सर आणि उमेश सावंत यांना ऐकतोय. मजा आली. खूप चांगलं समालोचन तुमच्या माध्यमातून होत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपणा सर्वांचे लाडके सुधाकर दादा लोहार यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. मी विनंती करतो सकाराम शेठ कदम यांना विनंती करतो आपण आपणा सर्वांचे लाडके सर्वांचे मित्र आहेत सुधाकर दादा लोहार पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव आहेत. येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच पुढच्याच महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा येते आणि या स्पर्धेमध्ये मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये सुधाकर दादा यांना आपण पाहणार आहोत. त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि ही परंपरा आमच्या मुख्य व्यासपीठावरती जोपासली जाते. त्याचबरोबर देवळी गावचे सुपुत्र आणि ज्यांनी आम्हाला खूप सारी मदत कालच्या दिवसामध्ये केले नितीन दादा जाधव यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. मी श्री सकाराम शेठ कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आमचे नितीन दादा जे कुरुशीचे जावई आहेत सुरेश दादांचे आणि खऱ्या अर्थाने त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय.
सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. थोड्याच वेळात नयन सकपाळ या ठिकाणी येतील. tenniscricket.in या वाहिनीने 20 लाख सबस्क्राईब कंप्लीट केलेत आणि त्या कारणाने या वाहिनी बरोबर या ठिकाणी विशेष सेलिब्रेशन आपण केक कापून करणार आहोत आणि त्यासाठी थोड्याच वेळात प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर अनिल दादा जुनगरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. लेजेंड खेळाडू आहेत जावलीचे अनिल दादा जुनगरे, त्यांचे बंधू पण आहेत या ठिकाणी जुनगरे साहेब. ईगल ग्रुप जावली, क्या बात आहे, चांगले खेळाडू आहेत. जावली प्रीमियर लीग ही स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये येते आणि त्या कारणाने सर्व खेळाडू महत्वपूर्ण आहेत. दोन्ही बंधू आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी अरुणभाई कदम यांच्या शुभ हस्ते केला जातोय. अगदी दोन्ही सख्खे बंधू आहेत आणि क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे आणि क्रिकेटचे चांगले खेळाडू आहेत. जावली प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली भूमी लागताना आपण नेहमी त्यांना पाहतो. पुढील सन्मान आहे अक्षय दादा कोंडाळकर यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. बॅट्समन पाठवा, आपल्याला विनंती आहे प्लीज. ग्लोरियस स्पोर्ट्स बॅट्समन प्लीज. आणि अथर्व अधिरा 11 आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. यानंतर एक महत्वपूर्ण लढत आहे, फायनलची लढत आहे. क्वालिफायर मॅच असेल टॉप 3 मध्ये. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ दाखल होतो हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. हे सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत आणि या सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे स्टार समालोचक आमचे मित्र शैलेशजी जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संडेला आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत आणि ते आमच्या आयोजन समितीमध्ये या ठिकाणी आमच्याबरोबर जॉईन झालेत, त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद. पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील बरेचसे समालोचक आपण जर पाहिलं तर विघ्नेश मडवी सरांनी सांगितलं की सर्व समालोचक आयोजन टीम मध्ये आहेत आणि ही एक विशेष बाब आहे. कारण आपण पाहतो नेहमी की समालोचक हे समालोचनासाठी येतात, परंतु ही साताऱ्याची स्पर्धा आहे आणि सातारा या नावासाठी सगळेजण एकत्र आलेत. खेळाडू असतील, समालोचक असतील, आमचे प्रमुख आयोजक असतील, या सर्वांचंच पुन्हा एकदा कौतुक करू. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा घेऊन जातो तुम्हाला निलेश मर्डेकर सर आणि उमेश सावंत यांची अप्रतिम समालोचन चाललंय. कंटिन्यू प्लीज. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला सातारा टेनिस बॉल आणि KSK टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, संतोष देसाई सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मुख्य व्यासपीठावरतून ऐकलात. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम ग्लोरियस स्पोर्ट्स या टीम कडून, एका बाजूला बॅटिंग मध्ये वाकीचे गणेश कदम तर दुसऱ्या बाजूला फुरुजचे करण मालुसरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी कासर वडवलीचे ऑल इंडिया आयकॉन आयुब शेख पहिला बॉल टाकतील सत्र क्रमांक 2चा. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर KSK कडून बिलॉंग करतात. स्ट्रायकर एंडला मिस्टर फॅक्स गणेश कदम तयार. पहिला बॉल पडतोय. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय. बॅकअपला खेळाडू आहेत, बॉलवरती जातील. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला आणि 2 धावा पहिल्या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या या जोडीने पूर्ण केलेल्या आहेत. अगदी पहिलाच बॉल कव्हर मधून खेळलेला हा फटका सुरेख फटका होता. जसा बॉल आला त्याला मॅनेज केलं, त्याला हँडल केलं, सॉफ्टने हा फटका खेळला आणि माहिती आहे तिथे 2 धावा येतील. आणि तेच खरं तर पहिल्याच बॉलवरती समजदारीचं क्रिकेट सध्या खेळत असताना गणेश कदम मिस्टर फॅक्स चांगला फटका. पॉवर प्ले क्रमांक 1 आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑन म्हणजे से कॉर्नर एक खेळाडू आहेत आणि अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला वाईडिश लॉंग ऑफ आहेत. बॉलर तयार आयुब शेख. आक्रमण केलंय ओव्हर द बॉलर हेड. समोरच्या बाजूला मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमा पार, बॉल फरार. धावा पिच बॉल होता आणि मिडऑफचा क्षेत्ररक्षकाला खरं तर डोक्याच्या वरून हा फटका खेळलाय सहज अगदी. आणि चांगली बॅटिंग, चांगल्या लेअर मध्ये, चांगल्या रिदम मध्ये आणि चांगल्या टप्प्यावरती सध्या गणेश यांचं आक्रमण पण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की क्षेत्ररक्षकांवरती बंधन आहेत आणि या पाठीमागच्या बॉलवरती त्या बंधनाचा फायदा गणेश कदम यांनी घेतला, परंतु हा जो बॉल होता फटका खेळताना बॅक टू द बॉलर खेळला. थोडा शरीरापासून दूर ठेवला होता हा बॉल आणि त्याचाच फायदा खरं तर घेत असताना गोलंदाज चांगला बॉल हा रिलीज केलाय. 7 धावा टोटल झाल्यात.
उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल जबरदस्त आहे. आयुब शेख यांचा आलाय तो निर्धाव, आलाय तो डॉट. या पाठीमागे बॉलच्या कोणती पायांची हालचाल नव्हती, फुटवरचा कोणता वापर नव्हता आणि बॉल टप्पा खाली थोडस आतमध्ये वळण घेतय आणि त्याच्यानंतर एक सुंदर चांगली डिलिव्हरी बॉल केली आणि सध्या तरी 4 बॉलच्या पाठीमागे इकॉनॉमिक्स ओव्हर आतापर्यंत राहिले. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. दुधा मनस्थितीमध्ये गणेश कदम अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा आणि त्यांनी तो सोडला आहे तो डॉट. आता देखील फुटवरचा कोणताही वापर नाहीये. फलंदाजाला थांबवलंय, थकवलंय. चौकार आला होता तिसऱ्या बॉल वरती, परंतु आतापर्यंत प्रभावित केले. टोटल झाले त्या 6. फटका चांगला. क्षेत्ररक्षक धावत जातील, बॉल अडवतील का थांबवतील का? एक्स्ट्रा कव्हरला निघालाय बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने आले. एका धाबेचं रूपांतर दुहेरीमध्ये चातुर्याने केले आणि 2 धावा टीम ग्लोरियस स्पोर्ट्स साठी गणेश कदम यांनी कुटलेले आहेत. फटक्यामध्ये कोणतेही कमी नव्हते. चांगला फटका. थँक्यू. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे, KSK महाबळेश्वर प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर पुढील महिन्यामध्ये एक मोठी स्पर्धा KSK महाबळेश्वरच्या माध्यमातून येते. अर्थातच KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा येते. खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं आणि त्या दिवशी वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने ही KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपणा भेटीस येते. KSK महाबळेश्वर प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आमचे प्रकाश माने साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. 24 बॉल 45 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 0 गडी बाद 8 धावा आतापर्यंत. गणेश कदम. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय प्रकाश माने साहेब यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतो सकाराम शेठ कदम यांना आपल्या शुभ हस्ते KSK महाबळेश्वर प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आमचे सहकारी मित्र प्रकाश माने साहेब यांना करूया आपण सन्मानित. थँक्यू सो मच दादा, आपण इथे आलात आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेला भेट दिल्याबद्दल प्रकाश माने साहेब यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत आणि आभार मानूया. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. ओव्हर नंबर 2 साठी आता कोटरुशीचे जिल्हा आयकॉन अजय शेलार ओव्हर नंबर 2 सांभाळतील. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये डावखोऱ्या हाताचे प्रतिभावंत खेळाडू फुरुसगावचे करण मालुसरे तयार होतील. धावसंख्या आहे 8. 0 गडी बाद. एका षटकाचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 चा हा पहिला बॉल छोट्या उसळीचा आहे आणि त्याला मैदानाच्या डाव्या बाजूला वळवलंय. मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मेल टीम ग्लोरियस स्पोर्ट्स जावली या टीमला. फटका खरं तर ऑन साईडला ट्रेन केलाय. मोठा फटक्यासाठी गेले होते, परंतु बॅटचा थोडासा हिस्सा लागला. त्याच्यानंतर बॉल टिप मध्ये जात असताना सिंगल 2 धावा या सिंगल येते या बॉल वर. त्याने टोटल झाल्या त्या 9 धावा. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली कारण का 7 बॉल संपलेले आहेत. पहिल्याच बॉल वरती एक सिंगल होती. दुसरं P1चं षटक आहे. तर या ओव्हर मध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. कदाचित 2 मोठे फटके आले तर मॅच हा बरोबरीने जाऊ शकतो आणि जर या ओव्हर मध्ये मोठे फटके आले नाहीयेत तर कदाचित ही मॅच बनू शकते फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. या जर तरच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात तुम्ही खेळाचं सादरीकरण कसं करता याला फार मोठं महत्व आहे. परफेक्ट यॉर्कर आणि या यॉर्करला दिलाय तो सन्मान. कोणतीही धाव मिळणार नाहीये. चांगला बॉल इथे यॉर्करचा चांगला इथे प्रयत्न केलाय. जर बैल जर मारकुटा असेल ना त्याला तुम्ही खरं तर यसन टाका. तो थांबतो, तो शांत राहतो आणि किती इन्फॉर्म बॅटर असेल ना त्याला तुम्ही परफेक्ट यॉर्कर टाका, तो शांत बसतो आणि त्याच बॉल खरं तर टाकला गेलाय. आता आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत. लांबी कमी पडली. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम ग्लोरियस स्पोर्ट्स जावली या टीमला. गणेश कदम वाकी जातील माघारी. बॅटिंग करताना बनवल्या धावा त्यांनी 8. लागल्यानंतर बॉल हवेमध्ये राहिलाय आणि एक सिंपलचा कॅच सचिन यांनी पकडलाय. फलंदाजाला बाद गणेश कदम. निश्चित हा धक्का क्रमांक पहिला होता आणि पहिलं सुयश टीम
अथर्व अदिरा 11 सातारा टीमला मिळालेला आहे आणि अजय शेलार यांनी ती पहिली विकेट या टीमला मिळवून दिलेली आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी पाटण तालुक्यातील मॅक्सवेल या नावाने प्रसिद्ध असणारे संदीप बावडेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहे. क्षमता आहे, प्रतिभा आहे, कौशल्य आहे, परंतु आज चांगला खेळाचं सादरीकरण करावं लागेल. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी येत आहेत. हा क्रमांक क्रिकेटमध्ये फार महत्वाचा आहे आणि या मॅच मध्ये संदीप बावडेकर क्रमांक 3 वरती आलेले आहेत. समोर आहेत अजय शेलार. या बॉलला पॉइंटला खेळलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी गडबड करतायत, बॉलची फेकी करतायत. एक सिंगल धाव. झटपट हा बॉल आलाय. खरं तर पॉईंटचा क्षेत्र शोधण्याचे प्रयत्न चांगले राहिलेत. अगदी वेगानं आला होता, जसे एखादी बंदुकीतनी गोळी निघते ना ठिसक्याव, तसा हा बॉल आला होता. अतून सवाल तिथे होते, परंतु अप्रतिम मी म्हणे फिल्डिंग केली आहे. कॅच जरूर सुटलाय, परंतु तुम्ही सेकंड इनिंग्स मध्ये कॅचेस पकडणं हे खूप महत्वाचं असतं आणि हा कॅच सुटला गेलाय. निश्चित आपण पहिल्या डावामध्ये पाहिलं होतं की आयुब शेख यांच्या काही झेल सुटल्या होत्या आणि त्यानंतर त्या झेलचा उपद्रव आयुब शेख यांनी दाखवला होता. लागोपाठचे 3 षटकार धावसंख्येला आकार देणारे होते. बॉलर राजेश शेलार तयार. हाई बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतील, बॉलच्या खाली येतील का नाही. बॉलचा पाठमोरा करतील. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये झटपट केलंय आणि 2 धावा या फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. मारने वाले ते वासी पर गेंद गई कासी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडंसं बॉल टप्पाकडे वळण घेतलंय आणि प्रयत्न चांगला राहिला. 2 धाबा इथे. लेफ्ट हँड बॅटर म्हटले डोक्याचा ताप असतो आणि आतापर्यंत परंतु प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे फक्त 4 धाबा दिल्यात आणि 1 विकेट घेतले आणि टोटल झाल्यात ते एकूण 12 धाबा. ग्लोरियस स्पोर्ट या टीमने जे कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे राईट हँड लेफ्ट हँड, हे कॉम्बिनेशन 2011च्या विश्व वर्ल्ड कप साठी भारतीय टीमसाठी लाभदायक राहिलं होतं आणि याही मॅच मध्ये तेच कॉम्बिनेशन टीम ग्लोरियस स्पोर्टने ठेवलेलं आहे. कारण गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवणं कुठेतरी कठीण जातं आणि त्यासाठी की हे काय कॉम्बिनेशन. यावेळेला बॉल वळवलाय. भीर 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 बॉल सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. तब्बल 6 आलाय तो षटकार. अफलात छोटी गेंद मतलब खोटी गेंद. शॉर्ट बॉल होता, त्याला पुल केलाय आणि त्याच्यानंतर अगदी सुमसान इलाका होता. त्या इलाक्यामध्ये कोणताही फिल्डर नाहीये आणि P1चं दुसरं षटक होतं जिथे 11 बॉलच्या पाठीमागे फक्त 12 धावा होत्या आणि हा एक बॉल खराब टाकलाय गोलंदाजाने आणि वळवून दिलाय आणि धावा झाल्या त्या आता 18. आता बॉल आहेत बाकी एकूण 18 आणि जिंकण्यासाठी 18 बॉल 35 धावा. मॅच ऑन आहे. एका बाजूला करण मालुसरे बॅटिंग करतायत. 3 बॉलच्या पाठीमागे 9 वरती संदीप बावडेकर नुकतेच आलेले आहेत. 1 बॉलच्या पाठीमागे 1 त्यांनी बनवलेली आहे. 18 बॉल 35 धावांचं इक्वेशन आहे. मॅच दोन्ही संघांसाठी जिवंत आहे. फक्त पाहावं हेच लागेल की कोणता संघ सामना जिंकेल आणि पुढची मॅच खेळेल. कारण आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ या स्पर्धेमध्ये शिवस्वराज अकॅडमी कोपरखैरणे या टीमने केलेला आहे, लागोपाठचे 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. त्यामुळे त्यांना 6वा सामना खेळायचा आहे आणि जो संघ जिंकेल ना तो 2 हात करेल शिवस्वराज अकॅडमी कोपरखैरणे या टीम विरुद्ध. यस आता गोलंदाज आलाय मयूर शिंदे कुरुशिम. खरं तर हा लवचिक गोलंदाज आहे आणि नेहमीच ऍक्टिव्ह असतं बॉलिंग करत असताना. ऍज अ बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, ऍज अ फिल्डिंग असेल, परंतु आता 18 बॉल 35 धावींची आवश्यकता. मयूर खरं तर आलाय, प्लॅन सी बाहेर काढलाय. आता मयूरची खरं तर गोलंदाजी कशी असणार आहे. 1 विकेट कोसळले गेले. 2 बॅटर खरं तर एकाने चढवलाय 7 आणि एकाने दाखवलंय खरं तर आपल्या बॅटिंगचा माज. त्या बाजचं नाव आहे करण बालुसरे. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केलेली आहे आणि असंच पुढे खरं तर बॅटिंग करावी लागेल. बंदर तयार होत आहे मयूर शिंदे. एका बाजूला बॅटिंग मध्ये संदीप बावडेकर तयार होतील. ओव्हर नंबर 3चा हा पहिला बॉल. मयूर शिंदे राईट आर्म वर द विकेट. आक्रमण केलंय आणि ते आक्रमण फसलंय. क्षेत्ररक्षक जातील का नाही. बॉलला संरक्षण देतील, बॉलचा पाठमोरा करतील, बॉलची फेकी केली जाईल. फक्त एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. टीम ग्लोरियस स्पोर्ट जावली या टीमला. सिंगल येते या बॉल वरती. एक सिंगलची मदत. खरं तर वळण दिलं होतं बॉलला. मुजोरकर खेचण्याचा प्रयत्न केला होता संदीप यांनी, परंतु सिंगल येते या बॉल मध्ये आणि टोटल झाल्यात 19 धावा. 19 धावा. आता 17 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 34 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. जरतरच्या गोष्टी आहेत आणि जरतरला क्रिकेटवरती थारा नाहीये. क्षेत्र क्षणामध्ये बदल केला जातोय. डावखोऱ्या त्याचा फलंदाज शेवटच्या
खरं तर दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक षटकार ठोकला होता आणि तेच करायचं आहे आणि तो पर्याय देखील तुम्हाला निवडायचा आहे. षटकाराला त्याच्यानंतर सिंगल डबल रोटेट तुम्ही करू शकता या मॅच मध्ये, ते देखील फॉलो करणं तितकंच महत्वाचं आहे. निश्चित म्हणजे काही मोठे फटके आले तर काही सिंगल धावा आल्या तर बॅटिंग टीमला मॅच बनेल, परंतु एका बाजूला विकेटसाठी जावं लागेल. ती क्षमता ती प्रतिभा आहे मयूर शिंदे यांच्याकडे. बॉलर तयार, आक्रमण केलंय या बॉलवरती. लॉंग ऑनला खेळाडू बॉलच्या खाली आणि करण मालुसरे फुरुस इथे माघारी. धक्का क्रमांक दुसरा. टीम ग्लोरियस स्पोर्ट जावली या टीमला. मिठाई खाने का मन था लेकिन कागज का टुकड़ा कम था, छक्का लगाने का मन था लेकिन एलिवेशन कम था. ठोक दीजिए. ते स्वप्न घेऊन आलाय. डोळे बंद करून कधी स्वप्न पूर्ण होत नसतात, त्यासाठी तुम्हाला इथे डोळे उघडे करावे लागतात. आणि खरं तर आपण सातत्यपूर्वक 6 महिन्या या स्पर्धेची चर्चा राहिली आहे आणि ती सत्यामध्ये उतरली आहे. जो पराभूत होईल तो नक्कीच तंबूच्या रस्त्यामध्ये येईल, जो जिंकेल तो नेक्स्ट मॅच खेळेल. स्वप्न ती नाही जी तुम्हाला झोपल्यावरती पडतात, स्वप्न ती आहे जी तुम्हाला झोपू देत नाहीत. त्यामुळे स्वप्नांचा पाठलाग हा जागेपणीच करावा लागेल. कमी गतीचा बॉल या बॉलच्या पाठीमागे थांबवलेला आहे मयूर शिंदे यांचा. कमालीचा बॉल. डॉट. व्हेरिएशन ठेवलाय मयूर शिंदेनं. ऐकॉन खेळाडू आलेले आहेत. बॉल आला ही ते डॉट. चांगली मॅच बनत चालली आहे. 15 बॉल 34 ची आवश्यकता, जिथे 17 बॉल 34 धावा होत्या तिथे 2 बॉल डॉट, त्याच्यामध्ये एक विकेट. स्ट्राईक एंडला बॅटर असणार आहे. दर्शन बांदेकर आहेत, ऑल इंडिया आयकॉन. खांद्यावरती जबाबदाऱ्या वाढल्यात, आता हा खांदा देखील त्यांना स्ट्रॉंग करायचा. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा आणि बालंबाल बचावलेले आहेत बॅटिंग करत असताना ऑल इंडिया आयकॉन ग्लोरियस स्पोर्टचे दर्शन बांदेकर. परंतु मयूर शिंदे यांचा एक जबरदस्त बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मधली धार. आकाशाकडे पाहिलंय मयूर शिंदेनं, कारण का हा कॅच नव्हता. हा कदाचित मॅच देखील असेल, कारण का हा कॅच कुणाचा सुटलाय. दर्शन बांदेकर यांचा कॅच सुटलाय, जीवदान मिळालंय. या जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने घेणार आहेत. 14 बॉल 34 ची आवश्यकता. मॅच ऑन आहे. नेक्स्ट बॉल साठी मयूर तयार. पुन्हा बॅटची कडा, फ्लाय स्लिपला विकेटचं पतन होईल का? आणि पहा दर्शन बांदेकर यांनी क्रीज सोडलंय आणि मयूर शिंदे यांनी त्यांची विकेट टिपली आहे. टीम अथर्व अधीरा 11 सापारा या टीम साठी ऑल इंडिया आयकॉन. साठी गेले होते आणि त्याच्यानंतर दर्शन बांदेकर बाद होत आहेत आणि आता निराशा खरं तर डगआउट मध्ये झाल्या असतील. मयूर शिंदे अप्रतिम गोलंदाजी, काय ऍक्टिव्ह राहत असतो नेहमीच गोलंदाजी करण्यासाठी आणि हा प्लेअर वेगळाच आहे, हा फॉर्मॅट वेगळा आहे आणि या मोठ्या मंचावरती खरं तर आता पंच तो टाकतोय. निश्चित ज्यावेळेस खेळाडू निवड प्रक्रिया झाली त्यावेळेस अथर्व अधीरा 11 सापारा या टीमने या खेळाडूवरती जी बोली लावली होती ती गोलंदाजी करण्यासाठीच लावली होती आणि 5 ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, चमक धमक चांगली दाखवलेली आहे. 1 गाव 11चं क्रिकेट कुरुशी त्यांची टीम आहे आणि नवी मुंबईचं क्रिकेट गर्जना 11 कडून खेळतात. परंतु आज अथर्व अधीरा 11 सापारा टीमसाठी चांगला खेळ. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत जावली तालुक्यातील पिंपरी गावचे परफेक्ट ऑलराऊंडर राहुल वांगडे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी बरेचसे अडकले सामने त्यांनी ग्लोरियस स्पोर्टला काढून दिलेले आहेत. स्विच हिटचा फटका, कमी गतीचा बॉल प्रभावित करतोय हा बॉल. राहुल वांगडे यांचा काय गोलंदाजी, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी मधील मिश्रण पूर्णपणे अंमलामध्ये आणलेलं आहे.
3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मयूर शिंदे काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी राहिली. त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचं कॉम्बिनेशन, या सर्व गोष्टी अंमलात आणल्या, सर्व गोष्टी या पिच वरती आणल्यात आणि त्याच्यानंतर लगातार डॉट बॉल आणि त्याच्यामध्ये महत्वपूर्ण विकेट देखील घेतल्यात. म्हणजे आता 12 बॉल 34 धावांची आवश्यकता. 30 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आणि धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 19 धावा आणि 3 गडी तब्बल खरं तर आक्रमक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. मिले ना मिले, मुकद्दर की बात है हम कोशिश ना करें, ये तो गलत बात है. इथून पुढे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील कारण का 12 बॉल 34 धाब्याची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मोठे फटकेपासून खरं तर वंचित ठेवले, दूर ठेवले, परंतु आता कोणते फलंदाज कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करतील आणि टार्गेट करणं देखील महत्वाचं आहे. क्लास दाखवावा लागेल, काहीतरी क्लास करावा लागेल, काहीतरी स्पेशल करावं लागेल आणि बॅटिंगसाठी फलंदाज आहेत आणि त्याचबरोबर बॉलिंग ट्रॅक वरती आता कारण का 12-17चं समीकरण आहे. अतुल चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्राइक इनला बॅटर आहे संदीप पावडेकर. आता पावडेकरांना खरं तर पॉवर आपली जनरेट करावी लागेल, ती पॉवर काढावी लागेल मॅच मध्ये. निश्चित 12-34चा थरार आहे. बॉल कुणाच्या हातात दिलाय? पाटण तालुक्यातील मत्रेवाडी गावचे अतुल चव्हाण डावकुरे आताचे भेदक गोलंदाज आहेत, तर स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार होतील तेही पाटण तालुक्यातील संदीप बावडेकर. मॅक्सवेल या नावाने प्रसिद्ध आहेत, त्या प्रकारची इनिंग आज खेळतील का? 12-34चा थरार. हा पहिला बॉल ओव्हर नंबर 4चा प्रगती पथावरती. अतुल चव्हाण मत्रेवाडी तयार. शरीरापासून दूर गेला, लाईन मिस करून बसले, आला तो डॉट. प्रभावशाली बॉल, जबरदस्त अफलातून बॉल. पाहू शकाल तुम्ही लाईन, लेन, टप्पा, त्रिकोण, कोण, काटकोण या सर्व गोष्टी खरं तर संपन्न झाल्या त्या बॉलच्या पाठीमागे. शरीरापासून दूर आलाय तो इथे पहिला डॉट. चांगली गोलंदाजी. हे सर्व काही कोण आपण शालेय जीवनामध्ये शिकतो, परंतु दृष्टिकोन हा फार महत्वाचा आहे. आता या मॅच मध्ये पायाला भेटणारा बॉल, जबरदस्त बॉल आता टाकायला सुरुवात केली अतुल चव्हाण यांनी, परंतु राहुल वांगड्यांना आज काहीतरी करावं लागेल. मोठ्या स्ट्रोक साठी गेले होते, बॉलनी थोडंसं वळण घेतलं, वेग होता या बॉलच्या पाठीमागे, पायांचा भेद घेतलाय. त्याच्यानंतर एक सिंगल येते. एका दुक्का से काम नहीं चलने वाला, एका दुक्का से दाल नहीं जलने वाली, एका दुक्का से ये मैच नहीं बनने वाला. मैच को जीतना है, मैच को मंजिल तक जाना है, तो 24 छक्के लगाइए और मैच में कमबैक कीजिए, मैच में फाइट कीजिए. निश्चित या मॅचचं जे गुणोत्तर जर सोडवायचं असेल ना, तर सूत्र असणार आहे चौकार षटकार. याची सांगड आज घालावी लागेल. राहुल वांगडे तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा लाईन मिस करून बसलेले आहेत. अतुल चव्हाण ओव्हर द विकेट आलेले आहेत. डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत. नॅचरल अँगल काय आहे? टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर चाललाय, आला तो डॉट. चांगली गोलंदाजी येते. महागाईच्या काळात सस्त्याची कमाल, महागाईच्या काळात सस्त्याची कमाल. 5ला 1 10ला 3 चुकबार 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 डॉट बॉल. 2 बॉल डॉट केलेत आणि 3 बॉलच्या पाठीमागे एक सिंगल फक्त दिली आहे. इथे मोठा धमाका झाला. डिबेस्टच्या कव्हर मध्ये बॉल जातोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि ते बॉल चालय इथे. रूम मिलाय, धूम मचाय, आले नाही ते धूम मचाले. चौकार. चौकार राहुल वांगड्यांच्या बॅट मधून आला. जिंदगी के उस मोड पे खड़ा हूं ना, ज्या जिंदगी हाराना चाहती है और मैं लढना चाहता हूं. आणि ह्या संघर्षाचा शंकनात करणारा बॉल सीमा पार. धावा येतात. 4 समीकरणामध्ये झालाय बदल. 8 बॉल बनवायचे आहेत 29. 8 बॉल 29 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. या चौकाराने खरं तर टर्न झाला. मॅच मध्ये रंगत वाढते, मॅच मध्ये मजा येते. आता या 2 बॉल वरती आक्रमण हा पर्याय निवडावा लागेल आणि तेच करावं लागेल. 24 धावा आतापर्यंत. खरं तर आजच्या दिवसातला हा लो स्कोरचा मॅच होता, परंतु लो स्कोरचे मॅचेस हे मोठे मोठे होत असतात आणि त्यातलाच हा एक मॅच आपण पाहतोय. या मॅचची अद्भुत कहाणी. बॉलर तयार होत आहेत.
आक्रमण करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, हा डॉट आलेला आहे. जब तुटने लगे हौसले ना, बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा स्वतःला तयार करावे लागतील, ज्या विजयाच्या दिशेने जातील. 7 बॉल 29 ची गरज. 7 बॉल 29 धाब्यांची आवश्यकता आहे. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, काहीतरी वेगळं करायचं, सरळ बॅटने धावा येत नाहीयेत आणि मोमेंट आता सीप झालंय. 6 बॉल 29 धावा. शक्य अशक्य गोष्टी असतात, परंतु या मॅच मध्ये काय होईल, प्रभावित करणारी गोलंदाजी. म्हणजे आजच्या दिवसामध्ये असं देखील झालंय, 24 बॉल मध्ये 24 धावा झाल्यात. निश्चित काही क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही, कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. 6 बॉल 29 ची गरज आहे, म्हणजे एकाला आता रिंकू सिंग व्हावं लागेल. रिंकू सिंग यांचा प्रवास जर आपण पाहिला ना, तर जीवनातला फार खडतर आहे. आपण घाई करा. रिंकू सिंग यांचे वडील जर तुम्ही पाहिले तर गॅस सिलेंडर डिलिव्हर करण्याचं काम करतात. अशा परिस्थितीमधून रिंकू सिंग IPL मध्ये आले, प्रसिद्धी मिळवली, टीम इंडियासाठी खेळतात. म्हणजे जो चांगला खेळणार तो आज गाजणार. 6 बॉल 29 ची गरज. कौन बनेगा रिंकू सिंह, कौन बनेगा मैक्सवेल जो इस मैच को जीता पाएंगे. रिंकू सिंग एकाला बनावं लागेल. मॅक्सवेल आहेत. 6 बॉल 29 धाब्यांची आवश्यकता. मॅच जबरदस्त होईल, मॅच चांगली होईल, याच्यामध्ये तीळ शंका नाहीये. लोएस्ट स्कोरचा मॅच. अक्षय मोरे आता बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाज काय करणार, काय प्लॅनिंग केलं असेल, गेम प्लॅनिंग काय असेल त्यांचा, अद्भुत आहे. पण ही मॅचची कहाणी पाहतोय. लोएस्ट स्कोरचा मॅच आता मोठा बनलाय आणि काय जबरदस्त अफलातून ला 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 लाजवाब बॉलिंग स्पेल. स्ट्रायकर एंडला संदीप बावडेकर आहेत, मॅक्सवेल या नावाने प्रसिद्ध आहेत आणि पुन्हा एकदा त्यांना दाखवून द्यावं लागेल की मला मॅक्सवेल का म्हटलं जातं, याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. एका बाजूला KSKचे कटर गोलंदाज वारसोई देव गावचे अक्षय मोरे हे षटक हाताळतील. 6 बॉल 29 ची गरज आहे. एक चांगली रंगलेली झुंज, रोमांच, थरार, पद, लालित्य, संघर्ष, नाट्य. बॅक टू द बॉलर, समोरच्या बाजूला खेळलाय स्ट्रोक, 1 धाव मिळेल म्हणजे 5 बॉल 28 ची गरज. मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते, परंतु बॅटचा थोडासा हिस्सा लागलाय. 5 बॉल 28 धावांची गरज आहे आणि आता खरं तर रिंकू सिंग बनावंच लागेल, पोलार्ड बनावं लागेल. आणि या मॅच मध्ये काय होणार आहे, 5 बॉल 28 धावा. चांगला बॉल एक टाकायचा आहे. या 5 बॉल मध्ये फक्त एकच बॉल चांगला टाकायचा आहे. बॉलर तयार होत आहेत आणि इथे हा बॉल डॉट आलाय. अशा पल्लवीत होत्या टीम ग्लोरियस स्पोर्ट जावली या टीमच्या, परंतु या मॅच वरची पकड अथर्व अधिरा 11 सातारा या टीमने मजबूत केली आहे. परंतु सामना संपलेला नाहीये, कारण अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बनवायचे 28 धावा. सातारा जिल्ह्यामधली नामांकित स्पर्धा आपण पाहत आहोत. सातारा जिल्हा प्रीमियर लीग 2025 हे पर्व पाहतोय. लंगॉप मध्ये बॉल चाललाय आणि खरं तर 6 महिने या स्पर्धेची चर्चा राहिली आणि प्रत्येकाचा खरं तर शिव स्वराज्य अकॅडमी टीमचे कॅप्टनना विनंती करतोय, आपण टॉस साठी या प्लीज. प्रत्येकाने मेहनत घातली आहे, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केली आहे या स्पर्धेसाठी. बॉलर तयार होत आहेत. धन्यवाद देईन मी खरं तर या संपूर्ण कमिटीचं. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक सिंगल आपण ऍड करूया. 27 धावा स्कोरगडवरती. 3 बॉलच्या पाठीमागे 26 धावांची आवश्यकता आहे. आणि काय आयोजन नियोजन खरं तर या आयोजन कमिटीने केलेलं आहे. प्रत्येकाची साथ मिळते. जे संघ मालक आहेत त्यांनी देखील खरं तर त्यांचा देखील बहुमूल्य सपोर्ट राहिलाय. प्रत्येकाचं योगदान राहिलंय. तर फुल टॉस बॉल, फुल टॉसला फुल टॉल केलंय. आपण पाहू शकाल या मैदानाच्या बाहेर हिरवी गार झाडं आहेत. झाडांना आहेत फांद्या, फांद्यांना आहेत फुलं, फांद्यांना आहेत पानं, पानं सुकल्यानंतर होतो त्यांचा पाला. ऐसा लंबा लंबा छक्का मारेगा, झुकेगा नहीं साला. खरं तर निलेश सर षटकार आलेला आहे. योग्य तो बॉल आहे. 2 बॉलच्या पाठीमागे 20 धावा आणि समालोचन करण्यासाठी खरं तर संधी दिलेली आहे. सर्व आमचे आयोजक कमिटी त्यांना देखील धन्यवाद देईन. आणि ही स्पर्धा अशाच पद्धतीनं कोणालाही गालबोट लागता, कोणालाही दुखापत होणार नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून कोणत्या खेळाडूला आणि कोणत्या खेळाडूवरती अन्याय होणार नाहीये हे सांगेन. आणि या चांगल्या पद्धतीनं खरं तर ही स्पर्धा होत आहे, स्पर्धा चालत आहे. आजचा स्पर्धेचा दिवस आणि आजचा स्पर्धेचा दिवस चांगल्या स्पर्धा देखील झालेल्या, चांगली मॅच होती. इथे बॅडमिंटन शॉट खेळलाय.
लॉंग ऑफ मध्ये आहे सीतरशेख आणि निलेशने हा कॅच पकडलाय आणि खरं तर माझा प्रवास खरं तर या स्पर्धेमधून आज इथे संपतोय. सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1. थँक्यू. खरं तर आभार मानेन या संपूर्ण कमिटीचं, कारण का समालोचक करण्याची संधी दिलीत. मी खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून रजा घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. थँक्यू. शिवस्वराज्य सोल्जर अकॅडमी प्लीज टॉस साठी या. कॅप्टन क्षितिज मोरे. हो, टॉस करणार आहोत आपण.